बघूया कोकणकर बंटी यांचा पहिलाच बॉल मारा करायला सज्ज झालाय तो राज. उत्तुंग कटवलेला चेंडू, चेंडू मात्र झेल बाद. झेल कायजा सुटलेला आहे राजबाई यांच्याकडून. कप्तान आणि ट्रॉफी मारलेला कॅप्टन, पहिली ट्रॉफी आहे या वर्षाची. आता लाईन लावणार आहे ट्रॉफींची राजबाई. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि वाजलेत संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहे ते मळीमध्ये क्रिकेट खेळायला चाललो आहे. आणि आमच्या 2 टीममध्ये आज मॅच होणार आहेत आणि त्याच्यासाठी एक आम्ही ट्रॉफी पण आणली आहे. तर मजा येणार आहे 100 मॅच खेळायला. तर आम्ही आता चाललो आहे. तर मैदानात प्लेयर थांबले असतील आणि बघू शकता ट्रॉफी, ही ट्रॉफी आहे ती जिंकलेल्या टीमला द्यायची आहे. आणि आपल्याला जायचं आता मैदानमध्ये. चला तर मग. तर ही ट्रॉफी आता मॅन जिंकणार त्याला आहे ट्रॉफी. तर आमचे आता प्लेयर येतात, सर्व इकडून सर्व जमा होत आहेत. 2 मेन प्लेयर आमचे तिकडे गेले आहेत बघू शकता. आणि हा एक राज 11ची टीम आहे आणि एक माझी टीम आहे. 2 टीममध्ये मॅच होणार आहे आता. रंगतदार मॅच होणार आहे, ती तुम्हाला बघायला भेटेल. आणि याने पहिल्यांदाच प्रॅक्टिसला चालू केलेलं आहे. आणि बॉलिंग बघू शकता इकडे तुम्ही. अष्टपैलू प्लेयर आहे आमचा राज 11. ह्याची एक टीम असेल बघू शकता आणि एक माझी टीम असेल. तर मॅचमध्ये जाम धमाल येणार आहे, तुम्ही बघू शकता. थोड्या वेळामध्ये आता मॅच चालू होईल. आपण ग्राउंड बघूया तोपर्यंत. हे ग्राउंड आहे अंडरमचं. आपण थोडा ग्राउंड बघूया आता इकडे. बघा हे स्टंप वगैरे लावून झालेत आपले आणि इथेच मॅच होणार आहे थोड्या वेळामध्ये. आणि राज 11 टीमचा कॅप्टन राज थोडा प्रॅक्टिस करतोय, वॉर्मअप, कारण त्यांना मॅच जिंकायची आहे. आणि आपण आधी ट्रॉफी ठेवून देऊया इकडे. सन्मान चिन्ह आपला, ही जी जिंकल मॅच त्यांना द्यायचं आहे. आणि आता प्लेयर सर्व आल्यावरती मॅच स्टार्ट करू. चला तर भेटूयात आपण थोड्या वेळामध्ये. आणि आता इकडे टॉस होतोय. राज 11 टीम आणि बबलू 11 टीम, दोन्ही संघाच्या कॅप्टनांनी मैदानामध्ये यावे लवकरात लवकर. टॉस होत आहे. या रे पटावट या. हा छाप आहे, हा काटा आहे. राज 11 संघाचे कॅप्टन राज आणि बबलू 11 संघाचे कॅप्टन बबलू. टॉस बघून घ्या. हवं, हा छापा आहे, काटा आहे. टॉस उडवून घेऊया. काटा पडलेला राज 11 संघाने टॉस जिंकून काय घेता आहे, बॅटिंग घेतलेलं आहे. आणि आमची आता फिल्डिंग आलेली आहे. 3 ओव्हरची मॅच असेल. चला तर आता बघूयात. पहिला शतक घेऊन येतोय राज वारिशे आणि राज 11 संघातून पहिल्या ओपनिंग बॅटिंगसाठी उतरला आहे राज. हा खूप अष्टपैलू असा प्लेयर आहे, बघूयात आपल्या संघासाठी. आणि पहिलाच ठेवलेला चेंडू आहे आणि झेल सुटतोय. बबलू 11 संघाचे कॅप्टन बबले पाहिजे. आणि ते सुंदर अशी प्लेट केलेलं आहे. चेंडू जातोय आणि सुंदर असा ठेवलेला चेंडू जातोय डिक्लेअर धावेमध्ये. आणि संघाची धावसंख्या होते किती आली रे. आणि संघाची धावसंख्या होते 4 बॉल 2 रन. सुंदर असं षटक टाकताना राज. आणि चेंडू काय समजत नाही आहे, हा पिच चेंडू आलेला आहे आणि ते जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, बघूयात. आणि मारलेला आहे गॅपमध्ये. सुंदर असा पहिली धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी. आणि इथं पहिलाच नाबाद झालेला आहे. पहिला झटका बसतोय राज 11 संघाला आदित्यच्या स्वरूपात. आणि बघूयात. आणि पूर्ण नाराजी व्यक्त करतोय. आता घे. 1 षटक समाप्त. संघाची धावसंख्या झालेली आहे 2. आता षटक 3. हा 3 रन. आणि हा पहिला चेंडू वाईड. हा तर खूपच वाईड गेलेला आहे बॉल. आणि हा डिक्लेअर स्वरूपात
चेंडू समजत नाही आहे. गॅप मध्ये ते काढून दे. थांब थांब हिवर थांब. हा सुद्धा चेंडू डिक्लेअर स्वरूपात येतोय तुला बोलला तू प्लेस ते आणि हा चेंडू नो. सुंदर असा कटवलेला चेंडू. चौकार. चौकार. धाव संख्येमध्ये 4 नंबर. चिंचवाडी संघाचा हिटमॅन राज बाईंग. पुढचा चेंडू आणि हा गेलेला आहे 6. आणि पहिला आणि पहिला सिक्स गेलेला आहे. येतो राज याच्या बॅटिंग मधून. आणि ही विकेट गेला. हा बघा जल्लोष बघायचा. बापेरकरचा जल्लोष बघा खाली. एकट्याला बॅटिंग आहे त्यामुळे आमचे युट्यूबर आता एकटे बॅटिंग करणार आहेत. दीपराज. संघामध्ये खुशीचं वातावरण. आता बॉलर आलेले आहेत संकेत वारिशे. पुन्हा एकदा आणि पहिलाच चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत 6 निभर. पुन्हा एकदा दीपराज आणि हा आउट होतोय. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 22. 3 ओव्हरला 22 रन झालेले आहेत. आणि बबलू 11 संघाचे बॅट्समन बबलू आणि राज हे 2 मेन बॅट्समन आहेत. आणि तो बॉलर आहे खास घेतलेला. तर 23ला विन आहे. 18 बॉल 23 रन पाहिजे आहेत संघाला. बघूयात काय करतायत. राज 11 संघाकडून प्रथमाचे गोलंदाजी घेऊन आलाय तो आदित्य वारिशे. 18 चेंडू 22 धावा पाहिजे आहेत. आदित्य यांचा पहिलाच चेंडू मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो. 1 चेंडू 1 धावा झाले आहे. आदित्य वारिशे यांचा दुसरा चेंडू मारा करण्यास सज्ज झालाय तो राज. आणि हा चेंडू कायसा नो जातोय. नो स्वरूपात धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचले ती 2. 1 चेंडू 2 धावा. आदित्य यांचा तिसरा चेंडू मारा करण्यास सज्ज झालाय तो राज. उत्कृष्ट कटवलेला चेंडू. येथे मात्र रनआउटचा चान्स होता. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाते ती 3 वर. चार चेंडू धावसंख्या स्थगित झाले ती 3 वरती. आदित्यांचा 5वा चेंडू मारा करण्यास सज्ज झाला संकेत. हा चेंडू देखील काही समजलेला नाही. 5 चेंडू धावा झाले 3. संकेत वारिशे यांना काही सुद्धा बॉल समजत नाही. अख्खी ओव्हर खाल्ले त्यांनी. प्रथम ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. राज 11 संघाकडून दुसरा गोलंदाज कोकणकर बंटी. बघूया कोकणकर बंटी यांचा पहिलाच बॉल मारा करण्यास सज्ज झालाय तो राज. उत्तुंग कटवलेला चेंडू. चेंडू मात्र झेल कायजा सुटलेला आहे राजबाई यांच्याकडून. कप्तान. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचले ती 1 चेंडू 5. डिक्लेअर स्वरूपात धावसंख्येने 1 ने वाढ. धावसंख्या जाणून पोचले ती 3 चेंडू 6 धावा. काय महागडं षटक म्हणावे लागेल तर दीपराज वारिशे यांचा. हा देखील चेंडू निर्धाव. आणि हा चेंडू झालाय तो सीमारेखा पार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचले ती 12. 5 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. काय हा मात्र चेंडू महागडा पडलेला आहे तो संघाला. कप्तान कानमंत्र देताना बॉलरला. बघूया आता काय बदल होतो काय बॉल मध्ये. 4 चेंडू 12 धावा. दीपराज वारिशे यांचा 5वा चेंडू मारा करण्यास सज्ज झालाय तो राज. हा नो. सुंदर कटवलेला चेंडू. येते मात्र नॉट आउट.
10 धावांची आवश्यकता संघाला. स्वतः कप्तान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो. तीन बॉल 4 पाहिजे. आता 2 बॉल 4 रन हवेत. आणि अशा प्रकारे राज 11 टीम मॅच जिंकलेली आहे आणि ते आता ट्रॉफी देण्यात येणार आहे कॅप्टनांना. बबलू 11 संघाचे कॅप्टन बघू शकता ट्रॉफी द्यायची आहे. ट्रॉफी घ्या. कोणास पैशाची लावतोय काय आणि अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे. जाम मजा आलेली आहे मॅच मध्ये. आता आम्ही थोडी प्रॅक्टिस करूया. आणि आमचा कॅप्टन जाम खुश झालेला आहे. जाम अतिटटीची मॅच होती पहिल्यांदा बघू शकता. आणि ट्रॉफी मारलेला कॅप्टन पहिली ट्रॉफी आहे या वर्षाची. आता लाईन लावणार आहे ट्रॉफीची राजभाई. मॅच पूर्ण गेलेली आहे आमची पण ते आम्ही जिंकलेले आहे. हां हां चाल. तर मित्रांनो आता आमचं खेळून झालेलं आहे आणि आता जाऊया आपण घरी जाऊया. आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकणात येईल. तोपर्यंत बाय.